गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळचे 4 वाजलेत अँड आता हे आंघोळीला गेलेत. नंतर मी जाणार आहे आणि आम्ही कुठे निघालो आहे? आम्ही चाललो आहे गावी फॉर शिमगा. तर पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. तर पटापट आता रेडी होऊन लवकर लवकर निघायचं आहे. आजचा मोठो आणि चला भेटूया फ्रेश झाल्यावर. हॅलो गाईज, आम्ही रेडी आहोत आणि आपण कुठे चाललोय? आता आम्ही चाललोय कोकणात. येस, आता वाजलेत 5:45 आणि वी आर जस्ट रेडी टू लिव्ह आणि आम्ही निघणार आणि आधी आमचं फर्स्ट डेस्टिनेशन असणार खेड. तर भेटूया खेडला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया बोलत आम्ही आमचा प्रवास सुरू केला. डोळ्यावरती खूप झोप होती, पण गावी जायची एक्साइटमेंट तर नेक्स्ट लेवल होती. कधी एकदाच गावी पोचतोय, हिरवगार वातावरण बघतोय असं झालं होतं. वर्षातून एकदा तरी हा रिफ्रेशमेंट हवा. रोजच्या जीवनातला तेच डेली रुटीन फॉलो करता करता एवढं बोर होऊन जातं ना की गावची ओढ तर लागतेच. गावी नेटवर्क नसतं अजिबात, पण तेच खूप छान वाटतं. एकदम डिटॉक्स होऊन जातं. तू बाजूला नेचर, मस्त आंब्याची झाडं, हिरवगार वातावरण, कौलारू घरं, अजून काय पाहिजे. सुट्टी कमी असल्यामुळे थोडी शॉर्ट ट्रिप होती, पण खरंच खूप मच निडेड होती. लहानपणी ना मे महिन्याची सुट्टी लागली की आम्ही निघायचो गावी. आंबे खा, फणस खा, करवंद खा, टेन्शनच नाही, रिस्पॉन्सिबिलिटीच नाही, मजा आणि फक्त मजा. क्विक अपडेट, आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर ऑलमोस्ट पोचलोय. आम्ही इथे नाक्यावर आहोत आणि घर इथून लाईक 5-10 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे. इथे आता ओटीचं सामान घेणार आहेत. हे बघा, ओटीचं सामान घेऊन आलेले आहेत आणि आता आम्ही निघतोय घरी. तर फटाफट पालखीची पाया वगैरे पडू. सो स्टे ट्यून्ड. तर गाईज, आम्ही आमच्या गावी पोचलेलो आहे. ये बरं बरं आतमध्ये काल काय नाही वाजलं. हे जे कन्स्ट्रक्शन वर्क दिसतंय ना, तिथे लवकरच आमचं नवीन घर उभं असणार. तर आलो होतो इथे, तर म्हटलं जरा बिफोर शॉट्स घेऊया. घर अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तिथे थांबायला काहीच नव्हतं, म्हणून माझ्या सासरी आम्ही हॉल्ट नव्हता घेतला. मग काय, फक्त नातेवाईकांकडे जाऊन आलो आणि मग तिथून आम्ही निघालो कालकाई मंदिरासाठी. मंदिरात रोजप्रमाणे थोडी जास्त गर्दी होती, पण व्यवस्थित ओटी वगैरे भरून घेतली, पाया वगैरे पडून छान दर्शन घेतलं. तर आम्ही आता आमचं पालखीचं दर्शन झालं व्यवस्थित आणि आता आम्ही ते आमच्या भरणा नाक्यावरती आहे ना, कालकाईचं देऊळ कालकाई आहे. देवी मंदिर. तर मग आम्ही तिथे आलोय. तिथे पण आता आमचं झालंय, ओटी वगैरे भरून पाया वगैरे पडून सगळं एकदम मजेदारपणी सगळं झालेलं आहे. आता इथून आम्ही भरपूर जाणार. गर्दी होती पण हो, गर्दी होती आज कम्पॅरेटिव्हली. तर इथून आता आम्ही संध्या जाणार असून पेटपूजा करायला, कारण का सकाळपासून आम्ही काही नाही खाल्लंय, फक्त ते लेस खाल्लंय ते. आणि आता ते काहीतरी खाणार, ठुसणार आणि त्यानंतर आपण वळणार आपल्या डेस्टिनेशन 2 वर. सो स्टे ट्यून्ड. सकाळी एवढं प्लेझेंट वातावरण होतं आणि आता अचानक एवढं तापलंय आणि हे सगळं आता मला असं होतंय. सो मी गाडीच्या बाहेर नाही निघाले, मी आता गाडीतच आहे, मस्त AC लावून बसली आणि हे गेलेत बिचारे काहीतरी खायला बघायला आम्हाला, आणि ज्यूस वगैरे काय भेटत असेल तर. लाईटच खाणार आहे, आम्हाला काही असं हेवी नाही खायचं आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की आम्ही लंचसाठी आमच्या डेस्टिनेशनवर पोचू. काय माहिती नाही ते शक्य आहे की नाही, बट लेट्स सी. सो या. बिचारे माझे डिअरेस्ट हजबंड ऑन तुमचं ड्युटी. वडापाव आणि हे तुमचं ज्यूस, थँक्यू.
काय आहे बापूचा वडापाव जो खूप फेमस आहे. जर जे कोणी खेडला राहणारे असतील आणि त्यांना भरणा नाका माहिती असेल तर हा तिकडचा फेमस वडापाव आहे. सो आम्ही आता ते खाणार आहोत. गरमागरम. आम्ही चाललो आहे कुठे? परशुराम मंदिर. येस, आम्ही आता परशुराम मंदिरमध्ये चाललो. दर्शन घेऊ आणि मग आम्ही पुढे वळू. ते बघा. तर आपण पोहोचलेलो आहोत ऑलमोस्ट आपल्या डेस्टिनेशनवर. आता 5 मिनिट्स अवे आहे घर. सो येस. तर गाईज आपण पोहोचलेलो आहे आपल्या फर्स्ट स्टॉपवर. हे माझ्या आत्याचं घर आहे. आता ती नवीन बांधते हे घर. तुम्ही बघू शकतात. वर्क इन प्रोग्रेस चालू आहे. आणि इथे हे आपले. आणि नंतर आपण आपल्या घरी जाणार आहोत. माहिती तर काकांना. ही बघा आमची धन्नो आणि आम्ही आलो आहोत साईट सीन करायला. मस्त बीच आणि व्ह्यू. पार्ट 1 साठी एवढंच. स्टे ट्यून्ड फॉर पार्ट 2. ओके बाय.